मला वाटतं मी निघावं आता. बाबा 1 मिनिट, मी आईला बोलवतो. नाही, आईला नको बोलावस. मला थांबायला आणि तिचा निरोप घ्यायला वेळ नाही रे बाळा. बाबा 1 मिनिट प्लीज. आई, आई. नाही, मी निघतो. बाबा. अरे हे सगळं नाटक आता कधी संपते असं मला झालं. मला खूप टेन्शन आलंय बाळा. बाबा बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज. मी अजूनही सांगतो, मला जाऊ दे बाबा. नाही, तुला नाही. अहो मी काय म्हणते, निशांत काय म्हणतोय त्याचा विचार करा ना. आता विचार करायला वेळ आहे का? आणि विचार झालाय ना सगळा. आणि मी घरात थांबलो म्हणजे काय माझं टेन्शन कमी होणार आहे का? नाही, मला जाऊ दे. आणि आता हे सगळं नाटक करायचं ठरलंय ना, मग देव करो आणि सगळं नाटक सुरळीत पडो रे बाबा. बाबा काळजी घ्या. आई, come on, आई, we have to be brave. हे बघ, काही होणार नाहीये त्याला. सगळं सगळं कळतं रे मला. मी मी खूप समजावते स्वतःला, पण अरे असं उलट सुलट काहीतरी घडतं आणि माझा धीर सुटतो रे. हे बघ, हे बघ, मी दत्तगुरूचा अंगारा आणला होता, प्रसादाचा पेढा सुद्धा मी त्यांना देणार होते रे, पण त्याच्या आधीच ते निघून गेले. आई, काही होणार नाहीये बाबांना. हे बघ आई, काही होणार नाहीये. तू सिगरेट ओढतोस? हो. कधीपासून? लक्षात नाही, पण साधारण एक खंडणी प्रकरण सुरू झाल्यापासून काळजी करून विचार करून डोकं फुटायची वेळ आली. आणि मग पण आई, यावेळी ते महत्वाचं नाहीये. अरे अरे काय महत्वाचं नाहीये हेच मला कळत नाहीये. विशाल, पोलिसांनी सापळा रचलाय आणि त्याप्रमाणे तुझे बाबा त्या बॅग मध्ये थोडीशीच रक्कम घेऊन गेले. आता 50 लाख रुपयांसाठी जीवे मारण्याची धमकी देणारी ती लोक त्या बॅग मध्ये एवढे पैसे नाही ते कळल्यावर त्यांना सोडून देतील का जीवे मारतील? आई, आई अगं
काही होणार नाहीये बाबांना. मी आहे ना. काही होणार नाहीये त्यांना. काही काही होणार नाहीये. काय ग काय झालं? बाप, मला खूप टेन्शन आलंय. रिलॅक्स बेबी रिलॅक्स. मला सांग काय झालं? पप्पा, माझं अचानक घड्याळाकडे लक्ष गेलं आणि मला आठवलं की अरविंद महाजन आता त्या खंडणी मागणाऱ्याला भेटायला गेले असतील आणि मला खूप भीती वाटायला लागली. नाही बेटा, हे बघ अजिबात घाबरायचं नाही. पोलिसांनी अगदी चोख व्यवस्था केलेली आहे. पप्पा, कितीही चोख व्यवस्था केली तरी अरविंद महाजन यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. रेश्मा, अरविंद महाजन यांच्या बॅगमध्ये नोटांऐवजी वर्तमानपत्रांची रद्दी भरलेली आहे. त्यामुळे त्यांना अजिबात शंका येणार नाही. आणि समजा शंका आलीच आणि त्यांनी बॅग उघडली तर वरचा थर संपूर्ण नोटांनी भरलेला आहे. पण पप्पा, त्यांनी समजा वरचा थर बाजूला करून बघितलं तर? आजूबाजूच्या कंपाऊंड मध्ये बसलेले पोलीस त्याचा व्यवस्थित समाचार घेतील. म्हणजे तिथे मारामारी होणार, गोळीबार होणार आणि नक्की कोणीतरी जखमी होणार किंवा मरणार. इनफ इनफ ऑफ दिस नॉनसेन्स. अगं, आपण सगळ्या बाजूने विचार करून हे सगळं केलेलं आहे. आता नसत्या शंका कुशंका काढून आपलं डोकं कशाला खराब करायचं? पप्पा, शंकांना कोणी आमंत्रण देत नाही आणि आपलं माणूस असलं की काळजीही वाटणारच, शंका कुशंका येणारच. आणि ते काय कुणी एक अरविंद महाजन नाहीयेत, ते निशांतचे बाबा आहेत. बेटा, आपण सगळा नीट व्यवस्थित विचार करून सगळं केलेलं आहे ना. नाव लेट अस होप फॉर द बेस्ट. आणि हे बघ, तिथे काहीही घडलं तरी पहिल्यांदा मला फोन करून कळवायचं हे मी कमिशनरांना सांगितलेलं आहे. हॅलो. हो निशांत, मला वाटलं आई, अगं 10 वाजून गेले, अजून आली नाही काही. तिची सर मला आता काळजी वाटायला लागली ग. मला तिचा फोन आला होता 8 वाजता. मग मी निघतीये म्हणून. पुढे काय झालं माहित नाही, इतक्यात यायला हवी होती. थोडा वेळ वाट बघूया अजून, नाहीतर तिच्या ऑफिसमध्ये फोन करून विचार. बरं ठीक आहे. काय हे ताई, किती उशीर. अगं हो ग बाई, हळू मला येऊ तर दे आता. ऐक, पाणी आण जा, नंतर विचार काय झालं ते. तू शांतपणे बस, पाणी पी आणि मग काय ते सांग. हा अगं ऐक, मी येणारच होते पण मी निघायच्या वेळी इतकी महत्वाची बातमी आली ना, मग थांबायलाच लागलं मला. बर, आधी पाणी घे बघू. हळू सांग आता काय झालंय. आई ग, ही बातमी जितकी इतरांना महत्वाची आहे तेवढीच आपल्यालाही महत्वाची आहे. म्हणजे निशांच्या बाबांकडे खंडणी मागणाऱ्या गुंडांना पोलिसांनी अटक केली. काय? काय सांगतेस काय? निशांचे बाबा तर ठीक आहेत ना? हो ते ठीक आहेत. काय झालं, लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधल्या एका बिल्डिंगमध्ये पोलिसांनी सापळा रचला. ठरलेल्या वेळी निशांतचे बाबा तिथे गेले. त्यांच्या मागे मागे एक निळी मारुती व्हॅन तिथे गेली. निशांतच्या बाबांनी व्हॅन मधल्या ड्रायव्हरला आपली सुटकेस दिली आणि ते वळणार एवढ्यात आजूबाजूला जे लपून बसलेले पोलीस होते ते वरती आले आणि मग त्यांनी गुंडांना अटक केली. अरे बापरे, मग पुढे काय झालं? पुढे काय, पुढे मग खूप झटापट झाली, पण तरी शेवटी गुंडांना शरणागती पत्करावीच लागली. पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं. पण हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा निशांतचे बाबा कुठे होते? केवळ नशीब, काही क्षणांमुळे वाचले ते खरंच. पण तुला सांगते आई, तेही इतके अलर्ट होते, पटकन पलीकडच्या एका बिल्डिंगमध्ये गेले आणि तिथे लपून बसले. मग ते शेवटपर्यंत बाहेर आलेच नाहीत. देवानीच वाचवलं ग बाई. खरंच. आई, मी निशांतला एक फोन करते. एक मिनिट, बातमी अजून इथेच संपली नाहीये. म्हणजे
आई ग मला सांग, ते गुंड कोण असतील असं तुला वाटतंय? कोण? कॉलेजमधले विद्यार्थी होते ते. काय? हो. निशांच्या बाबांना खंडणी द्या म्हणून त्रास देणारे गुंड सराईत गुन्हेगार असतील असं जे पोलिसांना वाटत होतं, तसं काहीही नाहीये. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत ते. अगं आई, जेमतेम विशीच्या उंबरठ्यावर असलेली पोरं आहेत गती. आता बोल. काय बोलणार मी? प्रत्येक वेळी नव्याने थक्क होत जाते मी. आई अगं पण तुमच्या समितीचं काम एवढ्या जोरात चाललंय आणि कॉलेजमधल्या मुलांमध्ये मात्र हिंसाचार वाढतोच आहे. तू म्हणतेस तेही खरंय. काय होते काही कळायला मार्ग नाही. पण जे काही घडतंय ते खूप वाईट घडतंय एवढं मात्र खरं. कठीण आहे सगळं. चला आकांक्षाबाई, जेवायला चला. खूप उशीर झालाय आपल्याला. अक्का थांबली आपल्यासाठी जेवायची. चल जा. उद्याची काळजी उद्या करू. आत्ता कशाला टेन्शन घेतेस? चल जा. तू पण जागा ताई बरोबर. चल चल उठ. भूषण असं करू नकोस रे. मग मी तुला गोष्ट सांगणार नाही. नको सांगूस. मग कोण सांगणार आहे तुला गोष्ट रोज? बाबा सांगतील. तुझा बाबा. आणि गोष्ट सांगणार मोठ्याला. त्याला गोष्ट सांगायला येतच नाही मुळे. येते मुळी. नाही नाही नाही. येते येते येते. बर, मग बाबांनी गोष्ट सांगितल्यावर तू जेवणार? हो. नक्की? किरण, किरण खाली ये रे. धर. किरण, आलो ग बाई आलो. किती बोंब बोलतेस माझ्या नावानं. जरा प्रेमाने गोड अशी हाक मार ना मला. बर. किरण, काय आहे? जरा भूषणला गोष्ट सांगतोस का? ए आपल्याला गोष्ट बिष्ट काही येत नाही. ते काम तुझ्या ममाचं. अरे हो 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 बरं बाबा सांगतो तुला गोष्ट. उठा. बसा. शाबास. हा एक असते मर्सिडीज गाडी. गाडी. हो मर्सिडीज गाडी. मर्सिडीज गाडी असते सगळ्या गाड्यांची राणी. एकदा ती रस्त्यावर निघते. जुई. झालं? तुझी गोष्ट म्हणजे ना बोलवता त्याला. चला 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 इकडे या इकडे या इकडे या. बसा. आधी पटापटा जेवायचं आणि मग आईस्क्रीम खायला जायचं. क्या बात आहे. किरण, मी काय म्हणते बस ना. तू जरा त्याला जेवायला घाल. मी पटकन काम करून येते. हा अगे आहे आपल्याला आईस्क्रीम खायचं की नाही. मग पटापटा जेवायचं आणि सांडायचं नाही. दॅट्स इट. बापरे, एका भयानक स्वप्नातून जागा झाल्यासारखं वाटतं. नुसतं आठवलं तरी अंगावर काटा येतो. मी समजू शकते. खूप घाबरला असाल ना रे तुम्ही त्यावेळी? घाबरलो. रडायची पाळी आली होती. आई समोर होती म्हणून. नाहीतर एखाद्या लहान मुलासारखं भोकाड पसरलं असतं. बाबांची काळजी, आपण काहीच करू शकत नाही याची खंत. निशान, अरे तुला एवढं टेन्शन आलं होतं तर मला का नाही फोन केलास? मी धावत आले असते. आय नो अनु, आय रिअली नो दॅट. अगं पण त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं. निशांत, अरे पण ह्याच वेळी तर आपल्या माणसांची आठवण येते. तुला नाही आली माझी आठवण? अनु, तुझी आठवण मला यावी लागत नाही. ती नेहमीच माझ्याबरोबर असते. बिलीव्ह मी. अच्छा. अगं पण काही वेळाच अशा असतात की मन अगदी सैरभैर होतं. तरी पण एक साधा फोन करावा असं नाही वाटलं ना तुला? अनु, जाऊ दे ना अगं. त्यावेळी काय झालं यापेक्षा काय नाही झालं हे मला जास्ती महत्वाचं वाटतं. जीव जाता जाता वाचलेत बाबा. हेच आमचं भाग्य म्हणावं लागेल. तू म्हणतोस ते अगदी खरं आहे ना. मग चला, एका गोष्टीवर तरी आपलं एकमत झालं. तुला नाही वाटत हे आपण सेलिब्रेट करायला हवं?
निशांत, हं. आजकाल ना तुमच्या पंचतारांकित संस्कृतीमध्ये तू अगदी फिट्ट बसत चाललास. हम्म. एवढूचं काहीतरी कारण शोधायचं आणि सेलिब्रेशनच्या नावाखाली पैसे उधळायचे. मॅडम, हं? मी तसंच म्हणू शकतो. अच्छा, काय? हल्ली तुम्ही जरा तुमच्या मध्यमवर्गीय संस्कृतीचा जास्तच टेंबा मिरवताय. ठीक आहे, निघते मी. ए अनु 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 चिडू नकोस. आय एम सॉरी. अनु, अगं किती दिवसांनी भेटलो आपण. इतका चांगला मूड आहे. त्यात मला तुला फक्त सहभागी करून घ्यायचं आहे, एवढीच इच्छा आहे बस. निशांत, अरे मला तुझी चेष्टा करायला, तुझी थट्टा करायला आवडतं, एवढंही कळत नाही तुला. येडोबायच नुसतं. बरं चल, लेट अस सेलिब्रेट. काय मागूया? शॅम्पेन? शॅम्पेन? नको. मग चहा? हां चल, 2 कप चहा घेऊ. चल. थोरात साहेब, आमचा तिमाही रिपोर्ट आम्ही गेल्याच आठवड्यात दिलाय. पण त्यानंतर उद्योगपती अरविंद महाजन यांच्याकडे खंडणी मागितल्याचं प्रकरण झाल्यामुळे मी फारच अस्वस्थ झाले. सुद्धा आपली समिती नेमलेली जबाबदारी नीट पार पाडते. राज्यामध्ये विद्यार्थी वर्गाकडून हिंसाचाराच्या ज्या ज्या घटना घडतात त्याचा आपण आढावा घेतो, त्यामागची कारणं शोधतो, त्यावर उपाययोजनाही सुचवतो. म्हणून हिंसाचार कायमचा बंदच होणार आहे असा आपला दावा नाही. मॅडम, मला पण तसंच वाटतंय. आता प्रत्येक गोष्टीला आपण स्वतःला जबाबदार धरायला लागलो तर मग समजा कठीणच आहे. नाही, पण आपली समिती जर कुठलीच जबाबदारी घेणार नसेल तर मग समिती स्थापन करण्याचं नाटक तरी कशाला? मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते अगदी स्पष्टपणे बोला बघू. काय थोरात साहेब, रेल्वेला अपघात झाला म्हणून राजीनामा देणारे त्यावेळचे रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री माझे आदर्श आहेत. आणि म्हणूनच मी असं म्हणते की जर आपली समिती काहीच काम करणार नसेल तर त्या प्रमुख पदावरून मी बाजूला होणंच योग्य ठरेल. उगाच काहीतरी निर्णय घेऊ नकोस. हो मॅडम, तुम्ही तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करताय. मला तर असं वाटतंय की ह्या समितीचं कार्य अजून संपलेलं नाही. अहो, एका रात्रीत चित्र बदलेल अशी कशी काय अपेक्षा बाळगता तुम्ही? अशी अपेक्षा माझीही नव्हती थोरात साहेब. पण गुन्हेगारीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग आहे असं मान्य करणं सुद्धा जड जाते. कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी महाजनांकडून 50 लाखाची मागणी करतो. 50 लाखांची? भयंकर आहे सगळं. मॅडम, आता तुम्ही इशे काढलाय म्हणून सांगतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो निर्णय झाला आहे तो तुमच्या कानावर घालतो. आता नाही म्हणजे तुमच्या रिपोर्टवर विचार विनिमय नक्की होईल, पण ह्या समितीचं कार्य अजून संपलेलं नाही हे मात्र नक्की. पण यापुढे एक फरक मात्र होईल. तो म्हणजे असा की या समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर शरद जोशी यांनी काम पाहावं असं आम्हाला वाटतंय. नाही नाही मॅडम, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. नाही म्हणजे तुमच्या कार्याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही. तुम्ही ज्या तळमळीनं ज्या सचोटीनं कार्य केलंय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. पण सीएम या नात्यानं मला असं वाटतं की तुम्हाला ह्यापेक्षा जास्त जबाबदारीचं काम द्यावं. म्हणूनच केवळ